नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आपण आपल्या आज वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. तर आपण हे वांगे लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर वांगे लागवड करून आपल्याला 6 दिवस 6 दिवस आहे आजचा. तर आपण पंचगंगा सुपर गौरव हे वांग्याची लागवड केलेली आहे. ही मल्चिंग टाकून बेड करून असे 2x7 वर आपण लागवड केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण याला बेसल डोस एससीटी वैदिकचा आपण बेसल डोस दिलेला आहे. RNPH आणि कृषी अमृत असं आपण मिक्स करून याला बेसल डोस टाकलेला होता. तर हे असे आपले झाडं झालेले वांग्याचे बघू शकता तुम्ही. नेमकीच लागवड केलेली आहे, छोटे छोटे झाड रोप आहे बघा. लागवड केल्यापासून एक एक पान 2-2 पान आलेले आहे त्याला आता. तर आपल्याला आता एक याला पहिली आळवणी करायची. तर ती कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर आपण पूर्ण प्लॉट आपला एससीटी वैदिकवरच करणार आहे. आपण बेसल डोस टाकलेला आहे. तर आपले 1000 झाडं आहे सर्व हे संपूर्ण इतके. तर हे 10-11 गुंठे क्षेत्र आहे. तर मी तुम्हाला पहिली आळवणी कोणती करायची याबद्दल माहिती सांगतो थोडक्यात. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण अमृत जलचं पाणी तयार केलेलं आहे, संस्कार केलेलं आहे अमृत जलचं. याला 72 तासाच्या वरती झालेलं आहे आता. बघू शकता आपण याला 200 लिटर ड्रममध्येच केलेलं आहे, कारण आपल्याला टोमॅटो वगैरे फवारणी करण्यासाठी सुद्धा आपण हेच पाणी वापरतो, ड्रिंचिंगसाठी हेच वापरतो. 200 लिटरमध्ये 200 ग्रॅम अमृत जल आपण यात टाकलं होतं. 72 तास कंप्लीट झालेले आहे. तर हे पाणी आपण ड्रिंचिंगसाठी वापरणार आहे. तर यामध्ये आपण सॉईल चार्जर आहे. तर ते 10 गुंठे आपलं असल्यामुळं आपण त्याला जवळपास 1 लिटर आपण त्याला हे सोडणार आहे तुमचं सॉईल चार्जर. तर किती पंप होता त्यानुसार आपण ते प्रमाण करून तेवढ्या 10-12 गुंठ्याला आपल्याला 1 लिटर 1 ते पाऊण लिटर आपण देणार आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण एनर्जी बूस्टर आपल्याला आपण एवढा जितके क्षेत्राला आपण एनर्जी बूस्टर प्रति पंपाला 50-50 ml टाकणार आहे. आणि त्यानंतर मायको चार्जर सुद्धा आहे आपल्याकडं बनवलेलं आहे. याच्यामध्ये मायको चार्जरचं पाणी यामध्ये बनवलेलं आहे आपण. मी रात्रभर गुळात भिजू घातलेलं होतं हे. तर आपण हे सुद्धा यामध्ये घेणार आहे. तर सर्व असं मिक्स करून आपण याची आळवणी करणार आहे. प्रति झाडाला मिनिमम 50 ml पाणी, 50 ते 60 ml पाणी जाईल याची काळजी घेऊन अशी आपण याची आळवणी करणार आहे. तर असे चांगले रिझल्ट येतात याचे. तर तुम्हाला असं व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला मित्रांना शेअर करा. एससीटी वैदिकचे प्रोडक्ट ते चांगले जबरदस्त असे रिझल्ट येतात. धन्यवाद.